एक होतकरू महिला जी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव ती प्रस्थापित करत होती, परंतु तिचा अशा पद्धतीने गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि त्या कुटुंबाला जवळपास नजर कैदेत ठेवल्यासारखं वागवणं. ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली, सरडा परवा सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता नाही आहे ना, सत्य का नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय,